नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. प्रत्येक चालकाला व्यवहारी मराठी अवगत असणं आवश्यक. परिवहन मंत्री. मुंबई नाशिक महामार्गावरील नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज. आणि वाहतूक कोंडी समस्या सुटण्याऐवजी नागरिकांची कोंडीत होणार वाढ. महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यावहारिक मराठी अवगत असणं आवश्यक आहे, यावर राज्य शासन ठाम आहे. ज्यांना मराठी येत नाही अशा अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा संघटनांनी सकारात्मक सहकार्य करावं, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम, हाजी अराफत शेख तसंच विविध रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून रोजगार निर्मिती हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. मात्र राज्यात व्यवसाय करताना आणि सर्वसामान्य प्रवाशांशी संवाद साधताना संबंधित चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही किमान अपेक्षा आहे. राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावा यासाठी अमराठी चालकांनी ती शिकणंही आवश्यक आहे. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवते. या उपक्रमात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे तसंच साहित्यिकांचं मोलाचं सहकार्य लाभतंय. शिवाय रिक्षा टॅक्सी संघटनांनीही मराठी शिकण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. ही अभिमानास्पद बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत द्यावी ही संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे. तथापि मराठी भाषा शिकणारच नाही अशी मुजोरी दाखवणाऱ्यांच्या बाबतीत मात्र कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे. तसंच उद्या परिवहन आयुक्तालयात राज्यातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना व्यावहारिक मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली असून या उपक्रमाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळेला केलंय. मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडीकीवरील नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झालाय. ठाण्यावरून भिवंडी मार्गे जाणारा हा मार्ग समृद्धीला जोडला असल्यानं ठाणे भिवंडी मार्गावरील वाहतुकीला अक्षरशः समृद्धीची गती मिळणार आहे. अनेक वर्ष कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यातील भीषण अडथळ्यांनी त्रस्त असलेला हा मार्ग अखेर सुसाट बनला असून कोंडीमुळे प्रवासाचा लांबणारा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. मुंबई नाशिक महामार्गावर रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा महामार्ग तोकडा बसू लागल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या रुंदीकरणाचं काम MMRDA मार्फत सुरू आहे. आधीच अरुंद, त्यात खड्डे आणि रस्ता रुंदीकरणाचं काम अशा तिहेरी कात्रीत हा मार्ग अडकल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागतोय. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन मिनिटांचा प्रवास तासाभरावर रखडत चालला असल्याचा अनुभव आहे. पण आता या मार्गावरील अडथळे दूर होत असून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खारेगाव खाडी उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय. मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते अंजूर दिवेपर्यंत हा पूल असून आता एकूण 8 पदरी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. पुलावरील नाशिक मार्गावरील मार्गिकेचं काम पूर्ण झालंय. त्याची लोड टेस्टिंगही पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय मान्यतेनंतर हा मार्ग येत्या सोमवारी किंवा मंगळवारी वाहतुकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे. मात्र त्याआधीच या मार्गिकेवरून वाहतूक सुरू झाली असून समृद्धी महामार्ग गाठणाऱ्या वाहन चालकांमध्ये समाधान आहे. भिवंडी हा लॉजिस्टिक हब असल्यानं या मार्गावर कंटेनर आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. नव्या पुलावर स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यानं अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक वेगळी झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका कमी झाला असून वाहतूक अधिक शिस्तबद्ध झाली आहे. पूर्वी पावसाळ्यात खड्डे, चिखल आणि पाणी साचल्यामुळे हा मार्ग अक्षरशः ठप्प होत होता. खारेगाव पूल सुरू झाल्यानं ठाणे भिवंडी समृद्धी महामार्ग हा प्रवास अधिक जलद आणि विश्वासार्ह झालाय. याचा थेट परिणाम औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि व्यापार क्षेत्रावर होणार असून परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आता व्यक्त होतीये.
ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून घोडबंदर भागात भरवस्तीत हे स्थानक उभारणार असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी नागरिकांची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्यात। याबाबत शासकीय विश्रामगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत आमदार केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य मार्ग काढण्याच्या सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना केल्यात। ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर करण्यासाठी रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलंय। केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीनं होणाऱ्या या प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे। टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कामही लवकरच सुरू होणार आहे। या प्रकल्पाचा मार्ग 29 किलोमीटर असून काही मार्ग जमिनीखालून तर काही जमिनीवरून असणार आहे। हा मार्ग ज्या ठिकाणांहून जाणार आहे त्या परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे केल्यात। या अनुषंगानं केळकर यांनी शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळेला हिरानंदानी मेडोज, रोडाज, ऋतू इस्टेट, हिरानंदानी इस्टेट इत्यादी भागातील रहिवाशांचे प्रतिनिधी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि ठाणे शहरातील प्रकल्पाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते। ज्या ठिकाणी हजारो नागरिक वास्तव्य करतात, शाळा, दवाखाने यामुळे नेहमी वर्दळ असते, अशा ठिकाणी स्थानक उभारल्यास या परिसराची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत केल्या। परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून लोकहिताचा मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्यात। या बैठकीत अनेक आक्षेपांवर चर्चा करण्यात आली। त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून त्यातून मार्ग काढण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। आज ठाण्यात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबाला काँग्रेसच्या वतीनं महिलांनी बांगड्यांचा आहेर देऊन जोडे मारले। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनाने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली बागेश्वर बाबाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली। महिलांनी धीरेंद्र शास्त्रीच्या फोटोला बांगड्यांचा हार घालून जोडे मारले। यावेळेला महिला काँग्रेसच्या वसुधा गायकवाड, लीलाताई समखेडकर, पुष्पा पाटील, ठाणे काँग्रेस सचिव मनोज पांडे, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, ठाणेकर नागरिक यांनी बागेश्वर बाबाच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध केला। यावेळेला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव शिल्पा सोनाने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी याविषयी बोलताना अधिक माहिती दिली। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाईट वक्तव्य आणि इतिहासाची तोडफोड करणारे भोंदू बागेश्वर यांचा ह्या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी सर्वांनी आम्ही जोडे मारो आंदोलन बागेश्वर म्हणजे दुसरा खरात हा महाराष्ट्रात नियोग घातलेला आहे आणि संघाचे जे पदाधिकारी आहे, मुख्यमंत्री आहे, दिल्लीचे मंत्री आहेत, त्या व्यासपीठावर असतात आणि महत्वाचं म्हणजे संघाचे मोहन भागवत सुद्धा त्या व्यासपीठावर असून हे सर्व बागेश्वर म्हणजे हा संघाचा प्यादा आहे आणि संघाचेच बोलतायत आणि महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत हे यांचा इतिहास तोडूमोडू पाहतायत। हे RSSचं कारस्थान आहे, म्हणून ह्या ठिकाणी आम्ही भोंदू बागेश्वरचा हा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सचिव म्हणून शिल्पा सोनवणे आपल्या ह्या ठिकाणी निषेध आपण व्यक्त करतोय आणि असे बागेश्वर बाबांवर किंवा भोंदू बाबांवर ह्या महाराष्ट्रातली बंदी ही घातली पाहिजे शासनाने। मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय जे गडकरी आहेत, मोहन भागवत आहेत, यांनी ह्या भोंदू बाबावर बंदी तर आणलीच पाहिजे, पण ह्यांच्या व्यासपीठावर ह्या लोकांनी जाता कामा नये असं ह्यांनी जाहीर करावं, तरच यांचं महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावर प्रेम आहे आणि इतिहास खरोखरच यांना मान्य आहे असं मी समजेल। तमाम महाराष्ट्र प्रेमी आणि आपले महाराजांचे प्रेमी असं व्यक्त करतील। त्यांनी त्यांच्या बागेश्वर धाम असो, बागेश्वर बाबा असो की इतर बुवा भोंदू असतील, ह्यांच्या व्यासपीठावर जाता कामा नये, त्यांनी बंदी महाराष्ट्रातनी घातली पाहिजे असं या ठिकाणी मी
शहरात अल्पवयीन मुलं आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय. गेल्या 72 तासात शहरातील विविध भागातून 4 मुली आणि 2 मुलं अचानक बेपत्ता झाली आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांची विशेष पथकं या मुलांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये मुंब्रा परिसरातील मुलांची संख्या जास्त आहे. संतोषनगर मुंब्रा इथून 25 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक 13 वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर अमृतनगर मुंब्रा इथून 26 एप्रिल रोजी पहाटे एका 17 वर्षीय मुलीनं कुणालाही न सांगता घर सोडलं. ती अद्याप घरी परतलेली नाही. वागळे स्ट्रीट आणि किसननगर परिसरातूनही मुलं बेपत्ता होण्याचे प्रकार घडलेत. किसननगर 2 येथून 25 एप्रिल रोजी सायंकाळी 16 वर्षीय मुलगी मैत्रिणीकडे जाते असं सांगून घरून निघाली आणि परतलीच नाहीये. रूपादेवी पाडा इथे याच दिवशी सायंकाळी 15 वर्षीय मुलगी घरातून कुणालाही न सांगता निघून गेली आहे. ठाणे पश्चिम 23 एप्रिल रोजी 14 वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. घोडबंदर रोडवर 23 एप्रिलच्या मध्यरात्री 16 वर्षीय मुलगी घरातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्यास पोलीस थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. एकाच वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं मुलं बेपत्ता होण्यामागे एखादं रॅकेट सक्रिय आहे का, की मुलं घरगुती कारणांमुळे किंवा सोशल मीडियाच्या प्रभावामुळे घर सोडून जात आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. रोड येथील नयानगर परिसरातील चाकू हल्ल्याचा मुख्य आरोपी जुबेर अन्सारी याला ATS पोलिसांनी आपल्या सोबत घेऊन आरोपींनी ज्या लोकांवर हल्ला केला होता, राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन यांची ओळख पटवण्यासाठी आरोपीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. यावेळेला मोठ्या प्रमाणावर हिंदू संघटनांनी आरोपी जुबेर अन्सारी याला विरोध दर्शवला. पोलिसांचा मोठा प्रमाणावर फौजफाटा यावेळेला लावण्यात आला होता. नयानगरमध्ये गदारोळ सुरूच असून हिंदू आम्ही जिहादींचा अत्याचार सहन करणार नाही आणि जय श्रीरामच्या घोषणा देत आंदोलन करतायत. पीडितीचा जबाब घेण्यासाठी आणि घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी ATSचे जवान रुग्णालयात दाखल झालेत. मीरा रोडवरील नयानगर पोलीस ठाण्याबाहेर हिंदूंचा मोठा जमाव जमला असून ते प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करतायत आणि आम्ही जिहादींचा अत्याचार सहन करणार नाही अशी घोषणा देत आहेत. आंदोलकांचं म्हणणं आहे की नयानगरमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव, धर्म आणि जात विचारून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याची ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. मुस्लिम बहुल नयानगरमध्ये यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. ही घटना अत्यंत खळबळजनक आहे. जखमी राजकुमार मिश्रा यांना वॉकार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा जबाब घेण्यासाठी ATS आणि नयानगर पोलीस रुग्णालयात पोहोचलेत, परंतु ICUमध्ये असलेल्या राजकुमार यांचा जबाब अद्याप मिळालेला नाही.